श्री स्वामी समर्थ. मेष राशी 1 ते 8 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहस्थिती कोणते संकेत देत आहे? कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल का? आर्थिक घडामोडी तुमच्या बाजूने झुकतील की काही अनपेक्षित खर्च डोकेदुखी वाढवतील? प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घेणे आवश्यक ठरेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नव्या सुरुवातीचा संकेत देणारा ठरेल. आतापर्यंत मनात साचलेले विचार, अपूर्ण राहिलेली कामे आणि काही न बोललेले शब्द या काळात बाहेर पडू शकतात. तुमच्यातील धाडस आणि नेतृत्वगुण पुन्हा एकदा सक्रिय होतील. काही प्रसंग तुमची परीक्षा पाहतील, पण तुम्ही आत्मविश्वासाने त्यावर मात कराल. हा काळ स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा आहे. तुमच्या कृतींमध्ये वेग असेल, मात्र संयम ठेवणे तितकेच गरजेचे राहील. ग्रहांची साथ मिळत असली तरी निर्णय विचारपूर्वक घेतल्यास यश निश्चित आहे. या आठवड्यात मंगळाचा प्रभाव तुमच्यावर ठळकपणे जाणवेल. ऊर्जा आणि उत्साह वाढलेला असेल, पण रागावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. बुध ग्रह संवादात स्पष्टता देईल, त्यामुळे महत्त्वाच्या चर्चा याच काळात करा. शुक्रामुळे वैयक्तिक नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल, मात्र शनीचा सूक्ष्म प्रभाव जबाबदाऱ्या वाढवू शकतो. काही जुन्या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळेल. अनपेक्षित घटना घडू शकतात, पण त्या तुमच्या भल्यासाठीच असतील. आधी घेतलेले निर्णय पुन्हा तपासून पाहणे फायदेशीर ठरेल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. वरिष्ठ तुमच्या कार्यक्षमतेकडे लक्ष देतील आणि एखादे महत्त्वाचे काम सोपवू शकतात. या आठवड्यात धाडसी निर्णय घेतल्यास पुढील महिन्यात मोठा फायदा होऊ शकतो. सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, पण शांतपणे संवाद साधल्यास प्रश्न सुटतील. स्वतःची मते ठामपणे मांडणे गरजेचे आहे, पण इतरांचेही ऐकणे आवश्यक आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा विस्ताराचा आहे. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. जुन्या थकबाकी वसूल होऊ शकते. भागीदारीत पारदर्शकता ठेवा, अन्यथा गैरसमज वाढू शकतात. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या आठवडा समाधानकारक राहील. अचानक एखादा आर्थिक लाभ मिळू शकतो. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. खर्च वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः घरगुती गरजांवर. बचतीची सवय लावल्यास भविष्यातील ताण कमी होईल. कर्ज घेणे किंवा देणे टाळा. ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थितीत स्थैर्य जाणवेल. लहान मोठ्या खर्चाचे नियोजन केल्यास फायदा होईल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमसंबंधांमध्ये उत्कटता वाढेल. अविवाहितांना नवीन ओळखी होऊ शकतात, मात्र घाईघाईने निर्णय घेऊ नका. जोडीदारासोबत प्रामाणिक संवाद ठेवा. लहान-सहान गोष्टीवरून वाद होऊ शकतात, पण समजूतदारपणे परिस्थिती हाताळल्यास नात्यातील गोडवा वाढेल. विवाहित व्यक्तींनी कुटुंबासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. एखादी सहल किंवा छोटासा कार्यक्रम नात्यात आनंद निर्माण करू शकतो. जुन्या गैरसमजुती दूर करण्यासाठी हा योग्य काळ आहे. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण उत्साही राहील. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते. वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयोगी ठरेल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमचे मत लोक आदराने ऐकतील, मात्र कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. मित्रपरिवारात थोडे मतभेद होऊ शकतात, पण ते तात्पुरते असतील. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील, पण तुम्ही त्या समर्थपणे पार पाडाल. आरोग्य. ऊर्जा चांगली राहील, पण थकवा जाणवू शकतो. व्यायाम आणि संतुलित आहारावर भर द्या. डोकेदुखी किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. वेळेवर झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यानाचा आधार घ्या. प्रवास करताना काळजी घ्या. जुने आजार पुन्हा डोकेवर काढू शकतात, त्यामुळे तपासणी वेळेवर करा. पाणी पुरेसे प्या आणि जंक फूड टाळा. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित ठेवणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम दिसतील.
शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या. एखाद्या विषयात अडचण येऊ शकते, पण चिकाटी ठेवल्यास ती दूर होईल. नवीन कौशल्य शिकण्याचा विचार करा. आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढेल. अभ्यासाचे नियोजन व्यवस्थित केल्यास यश मिळेल. आध्यात्मिक आणि मानसिक शांती. मनातील अस्थिरता कमी करण्यासाठी प्रार्थना आणि जप यांचा आधार घ्या. एखाद्या मंदिरात किंवा धार्मिक स्थळी भेट देण्याचा योग येईल. सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे. ध्यान केल्याने निर्णय क्षमता वाढेल. एखाद्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. सामाजिक सेवेत सहभागी झाल्यास समाधान मिळेल. आध्यात्मिक पुस्तक वाचन लाभदायक ठरेल. या आठवड्यात घ्यावयाची काळजी. रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. नात्यांमध्ये स्पष्टता ठेवा. आरोग्य तपासणी वेळेवर करा. घाईघाईत निर्णय घेऊ नका. प्रवासात सतर्क रहा. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. एकूण मेष राशीच्या व्यक्तींसाठी 1 ते 8 मार्च हा आठवडा ऊर्जेने परिपूर्ण आहे. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील. आर्थिक स्थिती स्थिर राहील आणि नातेसंबंधात सुधारणा होईल. काही आव्हाने येतील, पण तुमच्या धाडसामुळे ती पार होतील. संयम, सकारात्मकता आणि शिस्त या 3 गोष्टी लक्षात ठेवल्यास हा आठवडा यशस्वी ठरेल. धन्यवाद. तुमचा आठवडा मंगलमय जावो.